कृपया स्टेजशी संपर्क साधा आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब जो आपणाला यावेळेस या मातृछाया सेवा संघ 2026 सीझन 5 मध्ये जो आपल्याला दुसऱ्या मॅचच्या निमित्ताने सन्मानित केलं जाईल ॲज अ मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. ACC पॅरा ॲसेटने टॉस नाही घेतलं काय बॉल आणि सेकंड कोण आहे ते आपली चौथी आहे त्याच्यानंतर आहे मॅच नंबर 3 आहे राईट. घातक. मी विनंती करेन प्रसाद शिंदे आपण कुठेही असाल तर कृपया माईकशी संपर्क साधावा. प्रिडिक्शनला मी तुला सांगतो तेव्हा आणि कॉन्फिडेंटली बोल शब्द सांभाळ कारण की ना यूट्यूब लाईव्ह आहे तुमच्या घरातले कोण बघत असेल काय तर मग ते वेगळंच असतं. कॉपीराईट तू शिटी पण नाही वाजू शकत यूट्यूबला. आता चालू आहे ते ACC पॅरा ॲसेट विरुद्ध घातक. विनिंग दादा पहिली झाली पहिली सांग दुसरी कोबरा आणि मार्कोट चालू असं कोबरा आणि मार्कोट करू पुढे दादा. चला मॅच नंबर 3 मॅच नंबर 3 ACC पॅरा SF विरुद्ध ACC घातक. चालू असलेला सामना नाणेफेकीचा कौल ACC पॅरा SF यांनी जिंकल्यानंतर सर्वप्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि घातक संघास फलंदाजी करण्याचा निर्णय दिलेला आहे. काय नाव? प्रसाद शिंदे आपण कुठे असाल तर कृपया प्रसाद शिंदे 1, प्रसाद शिंदे 2, प्रसाद शिंदे 3 सोल्ड आउट. कृपया दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे खेळाडूंच्या नावांसाठी कृपया एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवावा. चला वैयक्तिक षटकातला हा पहिला चेंडू उद्धव आणि उन्मेष. अरे ते आशिष घोंगळे स्वान. शुभम वैयक्तिक असं पहिला षटक आणि पहिल्या षटकातला हा दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवर फाईन लेगचा फटका. 2 चेंडू 2 धावा. विवेक आतापर्यंतचं जे काही मी पाहतोय या कॉमेंट्री करत असताना या शी शेपच्या ग्राउंड मध्ये हे गोदरेजचं लाल मैदान जे कडी रोडच्या दिशेने आहे सी शेपच्या मध्ये जनरली हे सगळे प्लेयर आतापर्यंत पाहता ज्या आतापर्यंत 2 मॅच झाल्या सगळेजण फाईन लेगच्या दिशेने किंवा फाईन लेगच्या दिशेनेच फटका मारताना दिसतात. याचं काय कारण आहे तुम्हाला? जसं की आपण बघू शकतो की फाईन लेगची जी बाउंड्री आहे ती पिच पासून जवळ आहे म्हणून सगळे लेगच्या दिशेनेचा चेंडू वाईडच्या स्वरूपात अंपायर यांनी घोषित केला आहे. गोलंदाज शुभम आपल्या षटकातल्या 2 चेंडू झाल्यानंतर एक अवांतर चेंडू पुन्हा एकदा बॉल जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन. मी पुन्हा एकदा विनंती करतो आशिष घोंगळे आपण कुठेही असाल तर मॅन ऑफ द मॅच आपल्याला मॅच नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्याला दिला जातो. आपण लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा आणि येऊन इथे आपलं मॅन ऑफ द मॅचचा जो किताब आहे तो आपण इकडे स्वीकारायचा आहे. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. शुभम घोषांकित क्षेत्रामध्ये मारलेला हा चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी पूर्णपणे बीट झालेला हा चेंडू फलंदाजाला तो बॉल काही कळला नाही आणि एक निर्धाव चेंडू. आतापर्यंत शुभम यांनी 5 चेंडू टाकले परंतु 1 अवांतर धाव 1 डॉट आणि 3 चेंडू पूर्ण 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
4 चेंडू 4 धावा. ऑफच्या दिशेनेचा हा फटका, डीपच्या दिशेने, डीप साइड कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ होत असताना पुरेपूर बॉलच्या मधल्या प्रेशरची पुरेपूर जाण घेऊन हा फटका ऑफच्या दिशेने, डीपच्या दिशेने दिलेला फटका. बॉल जातो सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. धावसंख्येमध्ये 4 ने भर होत असताना गोशांकित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू पंचांच्या मार्फत डिक्लेअर झोन. षटक पहिलं समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 9. बुलेट पहिलं षटक संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 9 बिन बाद. स्वयं कांबळी वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय स्वयं कांबळी. SSC पॅराचा हा गोलंदाज वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी असलेलं हे दुसरं षटक घेऊन आलाय स्वयं कांबळी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, बाउन्सचा पुरेपूर फायदा घेतला. लाल मातीवरती हा चेंडू खूप चांगल्या प्रकारे बाउन्स होतो, याची ह्या गोलंदाजाला चांगल्या प्रकारे जाण असावी. कुठेतरी चॅट GPT वरती पूर्ण वाचून आलेला किंवा पूर्ण स्टडी करून आलेला हा गोलंदाज असावा. उत्कृष्ट गोलंदाजी. पुन्हा दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू, पूर्णपणे बीट झालेला हा फलंदाज, घातकचे ओपनिंगचे फलंदाज उन्मेष आणि उद्धव. 2 चेंडू, 2 लगातार चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर 9. पुन्हा एकदा फाईन स्क्वेअरचा हा, फाईन लेगचा हा चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी सुद्धा धाव पूर्ण. उत्कृष्ट असा फटका. 1 शॉट. कृपया नोंद घ्या, 1 धावा शॉट आहे. 1 धाव शॉट आहे. पंचांनी घोषित केलंय 1 धाव शॉट आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पंचांनी दिलेला निर्णय. आतापर्यंत आपल्या षटकामध्ये भेटलेलं हे उत्कृष्ट अशी गोलंदाजी स्वयं यांच्या मार्फत. स्वयं कांबळी 3 चेंडू टाकले परंतु 1च धाव दिली आतापर्यंत. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेनेचा चेंडू, पूर्णपणे बॅट्समन बीट झाला आणि एक निर्धाव चेंडूचा कॉल. आतापर्यंत टाकलेले 4 चेंडू आणि 1च धाव दिली आहे. संघाची धावसंख्या झाली 10 बिनबाद 10. कुठेतरी हा मिड विकेटच्या खेळाडूकडे गेलेला हा चेंडू आणि मिड विकेटच्या खेळाडूच्या बद्दल असलेली ही सतर्कता आणि त्या सतर्कतेमुळे हा गडी धावचित झालेला आहे. पहिलं मिळालेलं यश पॅरा SF SSC पॅरा SF यांना मिळालेलं हे पहिलं यश. शुभम यांना मिळालेलं हे पहिलं धावचित बाद. नवीन फलंदाज अमेश कडू. मॅन ऑफ द मॅचचा किताब झालेली मॅच कोब्रा SSC कोब्रा चे मॅन ऑफ द मॅचचा किताब. नाव आशिष बोंबले यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने समर्पित. यांना हा सन्मानित केला जातो. पंच कृपया आपला निर्णय कळवायचा आहे. ओके. पुन्हा एकदा फाईन लीगच्या दिशेनेचा हा फटका होता परंतु 6 नोटेड.
फाईन लेगचा फटका होता, फाईन लेगचा फटका होता. ह्या ओव्हरमध्ये 7च आले. पंचांच्या मार्फत छगडा घोषित केलेला आहे. संघाची धावसंख्या झाली 16. उत्कृष्ट अशी गोलंदाजी स्वयं कांबली यांच्या मार्फत षटक दुसरे. 6 चेंडूंमध्ये 7 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. षटक दुसरं असताना मातृसेवा संघ 2026 पर्व 5वे मध्ये तुम्हा सगळ्या खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. 4 षटकांचे मर्यादित सामना आयोजित. श्रावण वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय श्रावण. कुठेतरी आलेल्या माहितीप्रमाणे आपल्या सख्या काकाला हा गोलंदाजी करतोय. सख्खा काका विरुद्ध श्रावण बाळ. कुठेतरी दोघांच्या मध्ये छोटीशी चुवा मीटिंग झाली. त्याच्यानंतरचा हा पहिला चेंडू. सेम चेंडू जणू काय येऊन काकाने येऊन श्रावणच्या कानात सांगितलं, लेगच्या दिशेने दे रे बाबा, बॉल पाठवतो सीमारेषे बाहेर. अशाच प्रकारचं काहीतरी दोघांच्या मध्ये झालेलं आहे. पहिल्या चेंडूला काकाने येऊन ऑपोजिट संघाचा खेळाडू फलंदाज काकाने येऊन काहीतरी कानात सांगितलं. आता दुसऱ्या चेंडूला डॅनी येऊन कानामध्ये काहीतरी कुजबुजताना पाहूया निकाल काय येतो. वैयक्तिक असा पहिला आणि संघासाठी तिसरं षटक चालू आणि तो षटक टाकतात श्रावण. उत्कृष्ट गोलंदाजी पूर्णपणे एक निर्धाव चेंडू. ऑफच्या दिशेने फटकवलेला हा फटका, पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका आणि काय बोलले? पॉइंटच्या दिशेनेचा फटका, उत्तुंग असा फटका आणि बॉल जातोय सरळ सीमारेषे बाहेर. छगडा. प्रसाद शिंदे, आपण कुठेही असाल तर ही इनिंग संपताच आपल्याला माईकशी संपर्क साधायचा आहे. प्रसाद शिंदे. श्रावण. कुठेतरी महाग पडलेलं हे षटक, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू, 1 धाव. पहिला चेंडू श्रावण यांचा, त्यांच्या काकाने उत्तुंग असा फटका मारला, बॉल गेला छगडाच्या दिशेने. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने छगडा आणि आता बॉल गेलाय सीमारेषेच्या दिशेने, परंतु डिक्लेअर झोन मधला हा फटका आणि 1 धाव. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. 5 चेंडू आतापर्यंत आले आहेत आणि आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये 13 धावा. कुठेतरी महागडं पडलेलं हे षटक. आतापर्यंतच्या 5 चेंडूंमध्ये 13 धावा आल्या आहेत. षटक तिसरं आहे. 4 षटकांचे हे सामने. मातृसेवा संघ, करी रोड, गोदरेजचं हे पटांगण आणि त्या पटांगणामध्ये आपण पाहत असलेले हे सामने. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू, 1 धाव आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे 3 षटक संपले.
षटकांच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या झाली 30. एक गडी बाद. दिनेश भालेकर. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी चौथं आणि अंतिम षटक इनिंग 1चं घेऊन आले दिनेश भालेकर. संघाची एकूण धावसंख्या 30. चेंडू 18 चेंडूंमध्ये आतापर्यंत 30 धावा आलेल्या आहेत. चालू असलेला सामना एसएससी तारा FF विरुद्ध SSC घातक. सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. अंतिम षटक. पहिला चेंडू दिनेश यांच्या मार्फत ऑफच्या दिशेने टोलवलेला चेंडू आणि गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना. काय विवेक? राजेश कुडुपकर यांना विनंती आहे, थोडं स्टेजच्या इथे थोडं पाण्याची व्यवस्था करावी. राजेश कुडुपकर, धन्यवाद. वाईड कॉल. पंचांनी वाईड बॉलचा कॉल दिसला. वाईड बॉलचा इशारा दिलेला आहे. धावसंख्येमध्ये एक अवांतर धावेची वाढ. चालू सामन्यामध्ये असलेलं टेम्परेचर, फाईन लेग. आतापर्यंत पाहता सगळे खेळाडू त्याच दिशेने आपले उंच उंच फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि मारतात देखील आहेत, कारण की फाईन लेग जणू काय या सगळ्याच खेळाडूंची एक आवडती प्लेस असावी असं आतापर्यंतच ऑन अँड एव्हरेज पाहता सांगू शकतो. पुन्हा एकदा दिनेश. लेगच्या दिशेने टोललेला चेंडू, बॉल जातो घोषांकित क्षेत्रामध्ये, परंतु कॅरम बोर्ड. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या इशाऱ्यामध्ये 2 धावा, चौथ्या धावा पूर्ण. 2 चौथ्या धावा पूर्ण. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. उत्कृष्ट असा फटका आणि 2 चौथ्या धावा. डिक्लेअर झोन मध्ये जात असताना हा चेंडू एक डिक्लेअर झोन. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला हा उत्तुंग असा फटका, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्यामध्ये 1 ने वाढ होत असताना इनिंग फर्स्टचा चालू असलेल्या मॅचचा इनिंग फर्स्टचा हा शेवटचा चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली 42. एक गडी बाद. दिनेश यांचा आपल्या षटकातला शेवटचा चेंडू. मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि तो शॉट खेळलाही गेला आणि बॉल जातोय पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने. छगडा. एका इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आतापर्यंतची झाली आहे 48. पंच मितेश त्याचप्रमाणे पंच दुर्गेश यांना विनंती आहे की यूज बॉल जे आहेत ते आमच्या दिशेने सुपूर्द करा. यूज बॉल. ओके 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 नोटेड. ओके चला मी विनंती करेन. चालू असलेला सामना SSC पॅरा SF विरुद्ध ACC घातक. नाणेफेकीचं कौल SSC पॅरा यांनी जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली. त्याचप्रमाणे ACC घातक यांनी फलंदाजी करत असताना संघाची धावसंख्या केली 48. ACC पॅरा संघास आपला संघ विजयी करण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे,
कृपया याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. 24 चेंडूंमध्ये 4 षटकांचे सामने, 24 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता. काय पाहिजे? प्रसाद शिंदे, आपण कुठे असाल तर कृपया माझी संपर्क साधा. यानंतरचा स्कोर बोर्ड आपणाला करायचा आहे. प्रसाद शिंदे, कृपया आपण येत असाल तर कृपया हात दाखवा की हो मी येतोय, कारण की मागचे बऱ्याच वेळापासून आम्ही आपलं नाव पुकारतोय. प्रसाद शिंदे, चला कृपया सामना आपण लवकरात लवकर सुरुवात करायचा आहे. एसीसी पॅरा संघाच आपला संघ विजयी करण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. 49 टू विन. इट्स अ कंपल्सरी चेस. कृपया बॅट्समनची नावं सांगावी. कृपया बॅट्समनची नावं सांगावी. आम्ही वारंवार विनंती करतोय की कोणाला तरी पाठवा. शुभम आणि दुसरं नेक्स्ट बॅट्समन प्लीज. ओपनिंगचे नेक्स्ट बॅट्समन शुभम अँड सेकंड वन. युअर नेम प्लीज सर. स्वयं. डन. एसीसी पॅरा एसएफचे ओपनिंगचे फलंदाज शुभम, त्याचप्रमाणे स्वयं आणि गोलंदाजीसाठी तनिष जाधव. पहिल्या षटकातला हा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. चौकार. पहिलाच फटका. चौकार. पहिला चेंडू. 4 धावा. 4 षटकांमध्ये आपला संघ विजयी करण्यासाठी 49 धावांची गरज आहे आणि 49 धावा चला पहिला चेंडू वैयक्तिक असा पहिला षटकातला हा पहिलाच फटका आणि तो फटक्याला फाईन लेगच्या दिशेनेचा फटका आणि बॉल जातोय सीमारेषेबाहेर चौकाराच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू. पहिलाच चौकार.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी, बाउन्सचा चेंडू आणि एक निर्धाव. गोलंदाजी करत असताना तनिष मातृछाया सेवा संघ 2026 पर्व 5. आणि या 5व्या मधला हा सामना नंबर 3, तिसरा मॅचचा खेळ आपण सगळे पाहतात. चालू असलेला सामना एसएससी पॅरा SF विरुद्ध एसएससी घातक. पुन्हा फाईन लेगचा फटका, बॉल जातोय सीमारेषे बाहेर. छगडा. 3 चेंडूंमध्ये पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू छगडा. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडू. बॉल 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 बॉल. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. चालू असलेला सामना एसएससी पॅरा SF विरुद्ध एसीसी घातक. ऑफच्या दिशेनेचा फटका, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये गचाळ क्षेत्ररक्षण, घातलेला युनिफॉर्म, घातलेला चष्मा, परंतु बॉल न दिसणं हे कुठेतरी गचाळ क्षेत्ररक्षण असल्याचं चिन्ह. बॉल जातोय. एक धाव जिकडे मिळाली असती, एका चेंडूवरती एक धाव जिकडे मिळाली असती तिकडे गेलेला चौकार हा कुठेतरी षटक पहिलं. आणि धावसंख्या झाली आतापर्यंतची 14. 4 चेंडूंमध्ये 14 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 4 चेंडू 14. कडक शॉट. लॉंग ऑनच्या दिशेने आलेला हा चेंडू, लॉंग ऑफच्या दिशेने आलेला हा चेंडू धावसंख्येमध्ये 1 ने वाढवत असताना आतापर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करत असताना शुभम. संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या नंतर 15. कडक शॉट. पुन्हा फाईन लेगचा फटका, बॉल जातोय सीमारेषेपर्यंत, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच तडजोडीचं. एक धाव पूर्ण झाली. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 16. कुठेतरी महागडं पडलेलं हे षटक, तनिष जाधव यांचं महागडं पडलेलं षटक, एक मोठा टार्गेट असताना तो अचीव करण्यासाठी मोठे शॉट देखील खेळले गेले शुभम यांच्या मार्फत. आणि धावसंख्या पोहोचली 16. गोलंदाजाचं नाव उद्धव आरोसे, नवीन गोलंदाज. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले उद्धव आरोसे. यात कुठेतरी हेलिकॉप्टर, लॉंग ऑफचा फटका, परंतु त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सुद्धा. आणि अशा प्रकारे शुभम सारखा मोठा मासा हा या गळाला लागल्यामुळे त्याला कुठेतरी बाहेर जावं लागेल. कुठेतरी बाहेरचा रस्ता सोयमला कुठेतरी बाहेर जावं लागेल. एक हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी हवेचा दिशा, हवेचा ओघ हा त्यांना काही अचूक भेटता नाही आला आणि बॉल राहिला हवेतच आणि तो सरळ गेला लॉंग ऑफच्या खेळाडूकडे. आणि अशा प्रकारे स्वयं हे बाद झालेले आहेत. मिळालेलं पहिलं यश. उत्कृष्ट गोलंदाजी पूर्णपणे बीट झाले आणि एक निर्धाव चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी पूर्णपणे बीट झाला. पूर्णपणे बीट झाला आणि एक धाव.
धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होत असताना दादा दादा एकच आलं ना आता मी सांगतो तो करेल तेव्हा येईल कडक शॉट परंतु शॉटच्या प्लेअरने हा चेंडू उत्कृष्ट प्रकारे क्षेत्ररक्षण करून चेंडू अडवला आणि धावसंख्या स्थिर. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 1 गडी बाद आणि 1च धाव आलेली आहे. कुठेतरी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आणि उद्धव हरेसे यांचं आपल्या षटकासाठी असलेलं हे अथक प्रयत्न, आपल्या षटकांमध्येही मिळालेलं दुसरं यश, 2 गडी त्यांनी बाद केलेले आहेत आणि मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये गडी बाद होत आहेत, तोही शुभम सारखा. हे याचं नाव काय बॅट्समनचं नाव नवीन फलंदाज कोण आहे नवीन फलंदाजाचं कृपया नाव सुचवावं. स्वप्नील. नवीन फलंदाज स्वप्नील. संघाची धावसंख्या झाली फक्त 17. षटक दुसरे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर षटक दुसरे. मॅच नंबर 3. कृपया पंच त्याचप्रमाणे खेळाडूंना विनंती करतो की आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला 9 सामने टोटल खेळायचे आहेत. त्यापैकी हा 3रा सामना चालू आहे. त्यामुळे आपण जितक्या लवकरात लवकर सामना खेळाल तर आपल्याला पूर्ण षटक खेळण्याची संधी भेटेल. पुन्हा एकदा फाईन लेगचा फटका. 1 धाव पूर्ण. गचाळ क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. 2 खेळाडूंचा चुकलेला ताळमेळ आणि 2 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी उद्धव यांची. खरोखरच एक अष्टपैलू खेळाडू असल्याची ही नोंद नक्कीच असणार. उद्धव यांची. षटक दुसरं समाप्त. संघाची धावसंख्या 19. हो 49 टू विन आहे दादा हे गोलंदाजाचं नाव काय बॉलर नेम वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय कुणाल. संघाची एकूण धावसंख्या 19. 2 षटकाच्या समाप्तीनंतर. उत्कृष्ट गोलंदाजी. पूर्णपणे खेळाडू जो बाउन्स होता तो पूर्णपणे खेळाडू बीट झाला. कुठेतरी ह्या लाल मातीवरचा जो सिक्सरचा जो बॉल आहे, ज्या बॉलचं प्रेशर 1013 MB आहे, त्याची पूर्णपणे माहिती असलेला हा गोलंदाज असावा. दुसरा गडी झेल बाद होताना स्वप्नील हे आत्ताच आलेल्या यष्टिरक्षकामार्फत, दिनेश हे यष्टिरक्षकामार्फत झेल बाद झालेले आहेत. मिळालेलं हे कुणाल यांना आपल्या षटकामध्ये पेटलेलं हे पहिलं यश. कुठेतरी संघाचा डोल सावरण्यासाठी कोणीतरी मिराकल स्वरूपामध्ये कोणीतरी येईल का? त्याचं नाव काय संघाचा कर्णधार सूरज गजमल मोठे शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये, परंतु बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये. धावा मिळेल फक्त 1च. कृपया चेंडूसाठी कोणी असेल, ऑर्गनायझर पैकी कोणी असेल तर कृपया लक्ष द्या. मोठे मोठे शॉट खेळण्याचा खरोखरच प्रयत्न झाला पाहिजे, कारण की धावा बनवायच्यात 49, त्याच्यापैकी आतापर्यंत धावा झाल्या फक्त 20. मोठा शॉट, फाईन लेगचा मोठा शॉट आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. हे असेच मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, त्याशिवाय आपला संघ विजयी होणार नाही, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे.
2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 19 आणि आता 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा आल्या. हा उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा कुणाल यांच्या मार्फत. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. कुठेतरी सामना फसेल का, कुठेतरी फलंदाजी खेळणारा संघ फसणार का याच्या प्रयत्नामध्ये कुणाल. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 26. बॉल जातोय डिक्लेअर झोन मध्ये पंचांच्या मार्फत. एक डिक्लेअर झोन. षटक तिसरं संपल्यानंतर संघाच्या धावसंख्यामध्ये षटक तिसऱ्यामध्ये धावसंख्या आल्या 7 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 19. अशा प्रकारे धावसंख्या झाली 26. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 26. 6 चेंडू 23 धावा. 6 चेंडू 23 धावा आणि समोर आहेत एसीसी पॅराचे 2 फलंदाज ज्यांना 6 चेंडूंमध्ये 23 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू 23 धावा. चालू असलेला सामना एसी पॅरा SF विरुद्ध एसीसी घातक. हे बॉलर कोण आहे? अर्णव वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी अंतिम षटक घेऊन आलाय अर्णव. 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू 23 धावा. अर्णव 6 चेंडू 23 धावा आणि गोलंदाजीसाठी आलाय अर्णव. मोठी शॉट खेळायची गरज आहे. 6 चेंडू 23 धावा. मातृछाया सेवा संघ 2026 सीझन 5. पूर्णपणे बीट झालेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 23 धावा. डायरेक्ट चेंडू दिला गेला होता. डायरेक्ट चेंडू परंतु स्ट्रेट शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये मोठे शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खेळाडू धावचित होत झाला. तो धावचित झाला आणि संघाची धावा 1 ने पुढे जात असताना 1 प्लस विकेट. उद्धवची ओव्हर आहे ना? उद्धव हो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अर्णव. आपल्या संघाने अर्णवच्या वरती जबाबदारी दिली की 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे आणि अशा वेळेस तूच काहीतरी करू शकतो. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असताना गडी धावचित झाला. त्यामुळे आपल्या षटकामध्ये भेटलेलं हे पहिलं यश. पुन्हा एकदा अर्णव. आणि नवीन कोणाला फलंदाज? नवीन फलंदाज संतोष. पंचाचा निर्णय कळवायचा आहे. आउट आहे. थँक्यू. उत्कृष्टाचा फटका. फाईन लेगचा फटका परंतु खेळाडू तिकडे आहे आणि अशा प्रकारे झेल बाद झालाय. कुठेतरी पडणारे हे सातत्याने फटके परंतु अर्णव याच्या षटकामध्ये त्याला भेटलेलं आहे दुसरं यश. तिसरं यश म्हणता येईल. 3 कंटिन्यूस लगातार त्याने विकेट घेतलेत. बरोबर. आणि आता काय जो आता ऑर्नवनी बॉलिंग केली ना?
4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5वा चेंडू आणि एक कार्पेट शॉट, एक कार्पेट फटका, परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना धावसंख्या आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 2च धावा दिलेला हा गोलंदाज अर्णव, उत्कृष्ट अशी गोलंदाजी. संघाची धावसंख्या झाली 29. पुन्हा एकदा कटरचा बॉल आणि बॉल काढला बाहेर आणि अशा प्रकारे संघ विजयी झालेला आहे. विजय ओके 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 नोटेड सर, नोटेड. विकेट विकेट आहे. हो 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 स्टंप आउट आहे. उत्कृष्ट गोलंदाजी अर्णव यांची, खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी. 4 गडी आपल्या षटकामध्ये बाद केले आणि धावा दिल्या फक्त 2. कुठेतरी असं छोटंसं प्रिडिक्शन मी करू शकतो की चालू असलेली जी मॅच आहे त्या मॅचचं मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच यांना जाईल का? हा रुपेश, रुपेश दादा बोला ना दादा. दोनच झाले ना की एकच झालं? बोला दादा. बस 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 दादा.